हॅलो फ्रेंड्स, मी प्रिया. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण जावाची डेफिनेशन, जावाची हिस्ट्री, प्लॅटफॉर्म म्हणजे काय, जावा कुठे यूज होते आणि जावाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजेस का म्हटलं जातं, हे सगळे पॉईंट्स बघितले होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जावाचे फीचर्स बघायचे आहे. मी कालच्या डेफिनेशनमध्ये एक्सप्लेन करताना तुम्हाला सांगितलं होतं की जावा इज अ हाय लेवल ऑब्जेक्ट ओरिएंटेड सिक्युअर सिम्पल प्रोग्रामिंग लँग्वेज. तर हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड सिक्युअर सिम्पल हे सगळे जावाचे फीचर्स आहेत. तर हेच फीचर आपल्याला वन बाय वन आज बघायचे आहे. तर सुरू करूया. तर जावाला सिम्पल लँग्वेज का म्हटलं गेलं आहे? जर आपल्याला ऑलरेडी सी आणि सी प्लस प्लसचे कन्सेप्ट माहीत असेल तर जावा ॲक्च्युली सी आणि सी प्लस प्लसच्या कॉन्सेप्टवरच बेस आहे. त्यामुळे जर आपल्याला सी आणि सी प्लस प्लसचे नॉलेज असेल तर जावा आपल्याला सिम्पल जाणार आहे. आणि सी प्लस प्लसमध्ये आपल्याला माहीत होतं की एक्सप्लिसिट पॉईंटर वगैरे ऑपरेटर ओव्हरलोडिंग हे थोडेसे टफ पॉईंट होते प्रोग्रॅमरला पण प्रोग्राम राईट करण्यासाठी आणि सिक्युरिटीच्या रिझनने सुद्धा. तर ते ओव्हरकम केलेले आहे आणि त्याच्यामुळे जावा अजून सिम्पल झालेली आहे. तसं जावामध्ये ऑटोमॅटिक गार्बेज कलेक्शन होतं, ते पण JVM थ्रू. आपल्याला एक्स्ट्रा फंक्शनॅलिटी लिहायची गरज पडत नाही. ते पण जावाला सिम्पल बनवण्यात मदत करते. आता दुसरा पॉईंट हा आहे की ऑब्जेक्ट ओरिएंटेड. मी कालच सांगितलं होतं की ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे की त्याचे कन्सेप्ट असतात ते क्लास आणि ऑब्जेक्टवर बेस्ड असतात. आणि जावाचे जे पिलर्स आहेत किंवा जावा जे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे जे कन्सेप्ट आहे त्याच्यावर जावा बेस आहे. जसे की इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, इनकॅप्सुलेशन, ॲब्स्ट्रॅक्शन हे सगळे पॉईंट्स जावाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड बनवतात. पुढचा पॉईंट आहे की प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. मी काल सांगितल्याप्रमाणे जावा आपण एका ठिकाणी राईट करून दुसऱ्या कोणत्याही मशीनवर 1000 मशीन असून द्या किंवा 2000 मशीन असून द्या तिथे ती रन केली जाते. आणि ते कशा थ्रू पॉसिबल होतं? थ्रू डॉट क्लास फाईल किंवा आपण त्याला बाईट कोड असेही म्हणतो. तर मी इथे तेच लिहिलं आहे की जावा कोड कॅन एक्झिक्यूट ऑन मल्टिपल प्लॅटफॉर्म सच ॲज विंडोज, लिनक्स अँड मॅक ओएस. म्हणजे सपोज जर मी विंडोजवर, मी इथे डायग्राममध्ये सांगितलं आहे की सपोज मी विंडोजवर कोड लिहिला. ॲक्च्युली मी ते एक्सप्लेनच करून सांगते. सपोज मी विंडोजवर कोड लिहिला. सपोज ही विंडो आहे आणि इथे मी डेमो नावाचे एक कोड लिहिला आहे. ओके, डेमो डॉट जावा. आता मी ह्या डेमो डॉट जावाला जेव्हा कंपाईल करेल बाय युझिंग जावा सी, हा पॉईंट आपण पुढे बघणारच आहोत. अजून कोडिंग सुरू झालेली नाही. तर इथे आपल्याला एक डॉट क्लास फाईल तयार होणार आहे. जेव्हा आपण जावा सी करून ही फाईल कंपाईल करू तेव्हा आपल्याला एक डॉट क्लास फाईल तयार होते. त्याला आपण काय बोलतो? बाईट कोड. मीन्स ती ॲक्च्युली मशीन लँग्वेजमध्ये असते. आता आपल्याला काय करायचं आहे की हा विंडोजवरचा कोड लिनक्सवर घ्यायचा आहे. तर आता इथे सेकंड सिस्टीम आहे की लिनक्स म्हणून. ओके, लिनक्स. आता मला काय करायचं आहे की हा डेमोचा कोड लिनक्सवर आलेला आहे. तर मला तो इथे पण कंपाईल करायचा आहे. तर ते पॉसिबल होणार आहे. कशा थ्रू? JVM थ्रू. मग काय करायचं आहे आपल्याला ह्या मशीनवर फक्त JVM इन्स्टॉल करायचं आहे. आणि जी आपली डेमोची फाईल आहे डेमो डॉट जावा ती काय करायची इथे कंपाईल करायची. ओके, कंपाईल करायची आहे. तर ही जी डेमो डॉट जावा फाईल आहे ही आपल्याला परत इथे लिनक्सवर लिहिण्याची गरज नाही. फक्त आपल्या मशीनवर आपल्याला JVM इन्स्टॉल पाहिजे आणि ती फाईल इथे रन होणार आहे. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं आहे. तर पुढचा पॉईंट हा आहे की पोर्टेबल. तर जावा पोर्टेबल का आहे? कारण की हेच फीचर आहे ॲक्च्युली की एका मशीनवरून किंवा एका सिस्टीमवरून दुसऱ्या सिस्टीमवर जावाचा कोड मॉडिफाय न होता तो रन होणार आहे. हे जावाला पोर्टेबल बनवतं. तेच मी इथे लिहिले आहे की जावा प्रोग्राम्स कॅन रन ऑन डिफरंट सिस्टीम विदाउट एनी मॉडिफिकेशन. दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ बाईट कोड. वी ओनली नीड टू इन्स्टॉल JVM ऑन अनदर मशीन टू रन दॅट डॉट क्लास फाईल. फक्त JVM त्या मशीनवर आपल्याला इन्स्टॉल हवं आहे. आता पुढचा पॉईंट हा आहे की जावा सिक्युअर का आहे? तर जावाचे जे मी आत्ता सिम्पलमध्ये सांगितलं की पॉइंटर वगैरे कन्सेप्ट होते, हे जावामध्ये काय केलेलं आहे? काढून टाकलं गेलेलं आहे. पॉइंटर काय करत होता की ॲड्रेस करत होता, मीन्स डेटा घेत होता ॲड्रेस करून. तर तो कन्सेप्ट इथे नाही आहे. त्यामुळे जावा अजून सिक्युअर झाली. दुसरी गोष्ट म्हणजे जावा ही व्हर्च्युअल मशीनच्या इनसाईड रन होते आणि व्हर्च्युअल मशीन कोड रन करायच्या अगोदर चेक करतं की कोडमध्ये काही
म्हणजे आपला डेटा तर अनयूज म्हणजे आपली मेमरीमध्ये डेटा आहे तो अनयूज तर नाही होते हेच चेक करतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जावामध्ये ऑटोमॅटिकली गार्बेज करेक्शन होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी जावाला सिक्युअर बनवतात. पुढचा पॉईंट हा आहे की रोबस्ट. रोबस्ट म्हणजे काय की एक्सेप्शन हँडल होतं. म्हणजे सपोज आपल्या कोडमध्ये काही गिल्ट आला तर त्याच्यासाठी आपण एक्सेप्शन लिहिलं गेलेलं आहे. तर एक्सेप्शन म्हणजे काय? सपोज आपण 1000 लाईनचा कोड लिहिला असेल आणि सेकंड लाईनला जर आपल्याला प्रॉब्लेम आला, तर आपण एक्सेप्शन जर हँडल करत असेल, तर बाकीच्या ज्या लाईनचा कोड शिल्लक आहे, तो एक्झिक्यूट होतो. जर आपण एक्सेप्शन नाही लिहिलं, तर तो कोड तिथे स्टॉप केला जातो. तर त्याच्यामुळे काय होतं, की सिस्टीम क्रॅश होत नाही. त्याच्यामुळे जावा ही रोबस्ट लँग्वेज आहे. पुढचा पॉईंट आहे की जावा मल्टीथ्रेडिंग आहे. जावा सपोर्ट करते मल्टीथ्रेडिंग मीन्स जी आपली प्रोसेस आहे त्या छोट्या-छोट्या थ्रेडमध्ये कन्व्हर्ट करून ते सायमल्टेनियसली रन होत असतात. त्याच्यामुळे काय होतं की जावाचा स्पीड इन्क्रीज होतो. तर हे सगळे मेन पॉईंट आहे जावाचे फीचर्सचे. आणि आजचा इंटरव्ह्यू क्वेश्चन हा आहे की व्हाय जावा डज नॉट सपोर्ट पॉइंटर. तर याचा आन्सर मला कमेंटद्वारे तुम्ही देऊ शकता. थँक यू. प्लीज लाईक शेअर माय व्हिडिओ. बाय बाय.